नमस्कार, यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। महाराळ गावासमोरील हाय प्रोफाईल रिजन्सीमध्ये आगडोंब, वर्कशॉपला लागली आग। आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न। कल्याण मुरबाड महामार्गाशेजारी आणि महाराळ गावच्या समोर हाय प्रोफाईल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रिजन्सी इमारतीच्या वर्कशॉपला आज सकाळी आग लागली। ही आग इतकी पसरली होती की आकाशात धुराचे लोट दिसत आहेत। यामुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलं होतं। तर आग विझवण्यासाठी KDMC उल्हासनगर पालिका आणि सेंच्युरी कंपनीचे बंब घटनास्थळी दाखल झाले होते। महाराळ गावासमोर शेकडो एकर भूखंडावर रिजन्सी बिल्डरने गगनचुंबी इमारती बांधल्या आहेत। अनेक इमारतींमध्ये लोक राहायला देखील आले आहेत। सगळे नियम धाब्यावर बसवून हे बांधकाम सुरू आहे। या बाबतीत विधानसभेत अनेक वेळा खडाजंगी उडाली होती, परंतु सत्ता आणि पैसा यामुळे हे सगळे प्रकरण थंड झालं आहे। या परिसरात अनेक इमारतींचे काम अजून सुरूच आहे। अशाच एका इमारतीच्या बाजूला असलेल्या वर्कशॉपमध्ये फायबरचे सीट असलेल्या भागाला सकाळी 9:30 ते 10च्या दरम्यान आग लागली। आतमध्ये केमिकल असण्याच्या शक्यतेने आग भयानक पसरली। धुराचे लोट गगनचुंबी इमारतींना झाकून आकाशात जात होते। अगदी आजूबाजूला असलेल्या महाराळ, वरब, धोबीघाट, बिर्ला गेट या परिसरातून हे लोट दिसत होते। आग विझवण्यासाठी कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, सेंच्युरी कंपनी यांच्या 6 ते 8 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या। महाराळ पोलीस चौकीचे पोलीस व महाराळ गावचे पोलीस पाटील दिनेश देशमुख हे घटनास्थळी धाव घेऊन मदत करत होते। सध्या आग आटोक्यात येत असून सुदैवाने यामध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नसल्याची माहिती मिळत आहे। येथे नियम धाब्यावर बसवून सुरू असलेले काम यामुळे परिसरातील महाराळ, वरब, कांबा या गावांना याचा भविष्यात धोका निर्माण होऊ शकतो। यस न्यूज महाराष्ट्रासाठी संजय कांबळे, सहसंपादक, मुंबई। हाक तुमची, साथ आमची। यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका।